त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला, दोषींवर कठोर कारवाई करण्याची जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी। त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली। पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे, किरण ताजणे यांना मारहाण झाली असून या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी आहे। राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृह खात्याची जबाबदारी असल्याचे सांगत नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कुंभमेळ्याच्या वृत्त संकलनासाठी 3 पत्रकार गेले असता तेथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्या 3 पत्रकारांना जबर मारहाण केली। या मारहाणीच्या आम्ही नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्व पत्रकारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि तीव्र शब्दात आम्ही जाहीर निषेध केला आहे। या घटनेचा निषेध करा तेवढा कमी आहे, परंतु दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे व सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली आहे की कठोर कारवाई करावी। यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, समन्वयक विशाल माळी, योगेंद्र दोरकर, रमाकांत पाटील आणि वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी उपस्थित होते। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।